तर आजची सुरुवात नाईटपासनं म्हणजे रात्रीच्या 12पासनं दुसरा दिवस लागतो म्हणून हा शूट घेते मी. म्हणजे उमेशचं काम चालू झालेलं कारण की त्याची नाईट असते म्हणून जोरासोरात त्यांचं काम चाललं होतं. मस्त त्यांना झोपायला वगैरे काय भेटत नाही. नाईट म्हणजे खूपच अवघड काम आहे. पहाटे पहाटे तसं झोपायला भेटतं त्यांना, पण तरी रात्रीची झोप म्हणजे वेगळीच असते ना. सकाळी सकाळी मी पण निघलेले क्लासला जायला. माझी गाडी काढली आणि थेट पोचले क्लासला. आज क्लासमध्ये वेगळं टॉपिक होतं, जरा इन्सर्टचं शिकवत होते. तर आज आम्हाला हे असं सगळं काही बनवायला लावलेलं. त्यानंतर क्लास सुटला आणि घराकडे निघले. घरी जाऊन काय नाही, आरामच केला. त्यानंतर माझी मम्मी दळण करत होती तर ते बघत होते. मग मम्मी मला बोलली, मला खूप झोप आली आहे, आता तू दानला सांभाळ. म्हटलं ठीक आहे. पण डमरू मम्मीला झोपूच देत नव्हता, खूप त्रास देत होता, तिच्या अंगावर जात होता सारखा सारखा. आणि उमेश पण तिकडं बेडरूममध्ये झोपलेला. मग डमरूची आणि माझी खूप मस्ती चाललेली. पण मग मी डमरूला घेतलं, त्याच्यासाठी जेवण बनवलं, त्याला खाऊ घातलं. तसं करता करता संध्याकाळ झाली. मग म्हटलं चांगलं इव्हनिंगचा सीन झाला आहे तर मस्त चहा ठेवावा. मस्त चहा वगैरे ठेवला, अद्रक टाकून चहा घेतला मस्त आरामात. त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागलेले मी. तेवढ्यात उमेश पण उठलेला आणि तो पण बाहेर गेलेला. माहीत नाही तो ह्या शॉपमध्ये का गेलेला, बहुतेक त्याला काहीतरी घ्यायचं असेल, मी विचारलं नाही. हां, बट त्याचं काहीतरी काम पण होतं गाडीचं, तो तिकडे गेलेला. त्याचं नेहमी काही ना काही काम निघतंच. आणि आज एक सीन झाला म्हणजे डमरू पडला, त्याच्या डोळ्याला लागलं. नशीब त्याच्या डोळ्याला लागलं नाही, डोळ्याच्या थोडंसं खाली लागलं. तुम्ही बघू शकता, लगेच डोळा पण त्याचा सुजला होता. आम्ही तर खूप घाबरलेलो, त्याला म्हणजे झोका लागलेला. तर उमेश बोलला, आता मी ह्याला आहे ना सेफ असं बांधून ठेवतो म्हणजे लागणार नाही. तसं खरं म्हटलं तर आज रसमलाई खायची इच्छा झालेली, पण उमेशनी शोधली रसमलाई पण सगळीकडे संपलेली. तर मग लास्टली तो बोलला की काय आणू, तर मी बोलले ठीक आहे मग बादाम शेकच आण. मग रात्री मस्त बादाम शेक आणलेला आणि मम्मीसाठी कुल्फी, कारण की मम्मी कुल्फीच खाती, तिला बादाम शेक किंवा फालुदा काही आवडत नाही. तर असा होता दिवस. भेटूया उद्या, तोपर्यंत काळजी घ्या, सबस्क्राईब करा. बाय बाय.